मागे चालला फिल्डर दरम्यान उपस्थित आहेत आणि इन बिटवीन एक सिंगल इथं घेतली जाईल धावफलक आता आपण पाहतात एक धावफलकावरती आहे अगदी 2 निर्धाव चेंडू त्यानंतर ही एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्ड 1 वरती आपल्याला पाहायला मिळतो आजची ही दुसरी रात्र आपण पाहतात मित्रांनो VPL सीझन 2 आणि सामना सध्याच्या घडीला जो सुरू आहे BM स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला लहू टावरे फाउंडेशन हा संघ खेळताना दिसतो यानंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी मी नक्कीच इन्व्हाइट करेन अन्नाशेठ प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट विघ्नेश इन्फ्रा दोन्ही टीम्स रेडी राहा पहिलं सत्र जसे समाप्त होईल टॉस केला जाईल सन्माननीय विजयदादा भामरे साहेबांचं देखील शुभागमन झालं त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे आपले देखील VPL सीझन 2 आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तसेच उद्योजक सन्माननीय सुमनभाई मिश्रा त्यांचं देखील आगमन आपलं देखील हार्दिक स्वागत फुल टॉस होता बॉल मध्ये मिस टायमिंग मिड विकेटला फुल डाऊन दी बॉल बट कॅच ड्रॉप मिस्टेक घडली बघा झेलची संधी निर्माण झाली होती बट कॅच झाली ड्रॉप जीवनदान फलंदाजाला मिळेल आणि एक सिंगल देखील या बॉलवरती कंप्लीट स्कोर कार्ड पुढे जातं 2 वरती 2 ऑन द कार्ड फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत तरी बाउंड्री तर आली नाही आहे गोलंदाजी चांगलीच पाहायला मिळाली यावेळेस प्रहार पहा बॉल मध्ये आहे अगदी उंच तर आहे आणि लांब देखील येस आहे षटकार पहिला या डावामधला 6 धावा त्याचे ठोके वाढले असतील कारण बॉल हवेमध्ये होता आणि शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं की काऊ फेसला क्लिअर करत असताना हा पहिला मोठा फटका या डावामधला बॅटची गडा बॉल मागे चालला शॉर्ट थर्डमॅनला फिल्डरच नाहीयेत एक सिंगल इथनं घेतली जाईल धाव फलक या एका धावेच्या मदतीने टोटल आता पुढे जातोय 9 धावा धाव फलकावरती आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 ऑन द कार्ड विकेट कोणत्याही प्रकारे गेली नाहीये अजून देखील येणाऱ्या 4 षटकांचा खेळ बाकी असेल चला वेदले संदर्भात सहकार्य करा फोल्डिंग त्वरित लावून घ्या यानंतर होणारा सामना पुन्हा एकदा अनाउन्स करतो यतीम मडवी अन्नाशेठ प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट विघ्नेश इन्फ्रा फर्स्ट इनिंग कंप्लीट होण्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजेत ही गोष्ट लक्षात ठेवा चला BM स्पोर्ट्स जास्त वेळ मित्रांनो खर्च नका करू फोल्डिंग लावून घ्या कारण अजून देखील आजच्या शेड्यूल मधला तब्बल जर आपण विचार केला तर यानंतर 3 मॅचेस आहेत हा सामना तर जस्ट आता सुरू झाला आणि पहिलेच ओव्हर कंप्लीट झालं अजून देखील या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर तब्बल 9 षटकं बाकी आहेत सो त्या अनुषंगाने थोडं फास्ट केला आज तब्बल आपण एक एक्स्ट्रा मॅच देखील कव्हर केली आता दुसरं षटक जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतात परेश भगत दरम्यान गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात फिल्डिंग मध्ये देखील आता भरपूर सारे चेंजेस केले जातील फर्स्ट ओव्हर बॉलिंग कुंदन पाटील आहेत कुंदन पाटील आहेत हरकत नाहीये कारण आमच्या डगआउट मध्ये तब्बल आमच्या समालोचक कक्षामध्ये तब्बल 2 बारावे आहेत त्यामध्ये थोडं कन्फ्युजन झालं होतं कुंदन पाटील दरम्यान तयार होतात गोलंदाजी मार्क वरती चला जास्त वेळ खर्च होतो टीम BM स्पोर्ट्स बघा एकच सूचना वारंवार देणं आम्हाला देखील योग्य वाटत नाही बघा अंपायर्सने देखील फर्स्ट वॉर्निंग दिलेली आहे थोडं फास्ट केला कुंदन पाटील या सेकंड ओव्हर मध्ये ओव्हर द विकेट पहिलाच बॉल इनसाइड आउट बॉल हव्यामध्ये आता फिल्डर वेगाने पोहोचलेत आणि कॅच देखील पकडली गेली अप्रतिम कॅच पहिला धक्का मैदानाच्या मध्ये लागत असताना टीम लहू टावरे फाउंडेशनला फलंदाज बाद
मैदानाच्या आतमध्ये येतात क्रमांक 3 वरती. सुरुवात थोडी शांत आहे बिकॉज जर आपण स्कोर कार्ड पाहिला तर 9 धावा धावफलकावरती. पहिला धक्का देखील आता लागला. या षटकाची सुरुवात गोलंदाजांच्या माध्यमातून कुंदन या षटकामध्ये गोलंदाजी करतात. त्यांच्या माध्यमातून ही चांगली सुरुवात या सेकंड ओव्हरची आपण पाहतात. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आता असतील करणसाठी हा बॉल अगदी खेचून मारायचा होता. ऑन साईडला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फक्त एक मिळेल त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर हॉटेल मराठा पंजाब स्टँडमध्ये भरपूर सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत वर्ल्ड स्टँड त्यामध्ये देखील भरपूर सारे प्रेक्षक उपस्थित आहेत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. आणि जेव्हा पाहण्यासाठी जास्त प्रेक्षक असतात ना तेव्हा खेळण्याची देखील एक वेगळीच मजा. यावेळेस लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली देखील राहिला. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर बाटाने बॉलचा संपर्क आला नाहीये. अगदी विकेटचा पिचचा ॲडव्हान्टेज आता गोलंदाजाला मिळाला. निर्धाव चेंडू दरम्यान येतो. पहिलं सत्र प्रगती पथावरती म्हणजे 5 ओव्हरची मॅच मे बी मी म्हणेन 60-65 इतक्या तर बनवाव्याच लागतील. ज्याप्रमाणे आज आपण पाहिलं सर्व मॅचेस आतापर्यंत झाल्या प्रत्येकी मॅचमध्ये रन्स बनलेत. बॅटिंग आजच्या या सेशनमध्ये आजच्या रात्रीमध्ये चांगली होत आहे. बाटची गडात अंदर बॉल अगदी पायांवरती आदलला विकेट किपर पोहोचलेत. बट इन बिटवीन अगदी क्विकली एक सिंगल पूर्ण धाव फळक एका धावेच्या मते त्या स्कोर कार्ड पुढे जातो 11 वरती. या षटकामध्ये एक गोष्ट तर निदर्शनामध्ये आली की रणगतीवरती रोख लावला गेला. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू टाकले गेले. खर्च झाला फक्त 2 धावा आणि एक विकेट देखील काढली गेली. अतिशय चांगली स्कोरिंग सध्याच्या घडीला आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेशजी गायकवाड सर करतात. त्यांचा देखील फार चांगला वर्क या पर्वामध्ये. हा फटका मिस टायमिंग प्रेशर बनलाच होता. प्रयत्न केला मोठ्या फटक्यासाठी. लॉंगला फिल्डर पोहोचते. अप्रतिम कॅच वैभव होते आणि आणखीन एक धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. आता सध्याच्या घडीला आपण म्हणू शकतोय टीम लहू टावरे फाउंडेशन इन बिग ट्रबल. 1 more विकेट डाऊन. वैभव पाटीलने एक अप्रतिम कॅच पकडली. तेव्हा जेव्हा ॲज अ आयकॉन प्लेअर एखाद्या संघामध्ये आपण लीग क्रिकेटमध्ये खेळत असतो ना तेव्हा सर्वांच्या नजरांना आपल्याकडेच असतात. आणि तशा परिस्थितीमध्ये आपल्याकडनं चांगला खेळ झाला पाहिजे. आणि एक चांगला एफर्ट ग्राउंड फिल्डिंगमध्ये पाहायला मिळाला वैभव पाटीलचा. अप्रतिम कॅच. धक्का लागला दुसरा. आता समस्या अडचणी सध्याच्या घडीला वाढत चाललेल्या आहेत लहू टावरे फाउंडेशन टीमसाठी. बिकॉज रन्स फक्त 11 आणि विकेट गेले 2. हा बॉल देखील समोरच्या दिशेने प्रहार स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा स्ट्रोक आणि पाहावा लागेल फिल्डिंग यावेळेस देखील चांगली पाहायला मिळाली. थोडा कम्युनिकेशन मध्ये अभाव झाला होता. बट इन बिटवीन या बॉलवरती रन्स पूर्ण केल्या जातील. फक्त एक सिंगल. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये रन्स बनवला गेला. 12 धावा विकेट गेले 2. अजून देखील 18 चेंडूंचा खेळ बाकी. यानंतर होणारा सामना वन्स अगेन टॉससाठी इन्व्हाइट करतोय टीम अण्णाशेठ प्रतिष्ठान टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसेल विघ्नेश इन्फ्रा. दोन्ही टीमचं कॅप्टन. 5 षटकं कंप्लीट होण्या अगोदर तुम्हाला टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि टीम BM स्पोर्ट्स बघा मित्रांनो प्रत्येकी षटक झाल्यानंतर आम्हाला सांगावं लागतं की जास्त वेळ खर्च होतो. कारण मग कालच्या दिवसामध्ये तब्बल 2:30 वाजले होते आणि आज आपल्याला 2:30 वाजवायचे नाही आहेत. सो त्या अनुषंगाने थोडं वेळेसंदर्भात सहकार्य करा. आपली स्पर्धा आणि सर्वांचं सहकार्य या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभणं गरजेचं आहे. 2 ओव्हरमध्ये 12 झाल्या. अजून देखील 18 चेंडू शिल्लक.
कारण लास्ट 12 चेंडूना 12 वाजूनच गेलेत फलंदाजांचे, कारण रन्सच 12 आहेत आणि विकेट देखील घेऊन गेलेत. आणि या परिस्थितीमध्ये आता कमबॅक करण्यासाठी मैदानाच्या हातामध्ये ना तुम्हाला आता टिकावं लागेल, रन्स बनवाव्या लागतील. एका गोष्टीचा उल्लेख मी माझ्या समालोचनामध्ये नेहमीच करतो की बघा, यशाचा मार्ग ना मिळत नसतो, तो शोधावा लागतो, तो बनवावा लागतो. आणि या परिस्थितीमध्ये ना आता जर इथनं या परिस्थितीमधनं बाहेर निघायचं आहे ना, तर आपल्या परीने आपल्याला चांगला खेळ दाखवावा लागेल. एक्स्ट्रा एफर्ट्स ॲज अ बॅटर मैदानाच्या हातामध्ये टाकावे लागतील. बघा, एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पर्याप्त प्रयत्न लावणं गरजेचं आहे. या व्यावहारिक जीवनामध्ये कोणती गोष्ट कधी फ्रीमध्ये नाही मिळत, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. आणि सध्याच्या घडीला एफर्ट्स ते आता फलंदाजांना टाकावे लागतील, तेव्हा जाऊन इथनं एक चांगला टोटल उभा केला जाऊ शकतो. थर्ड ओव्हर, पहिलाच बॉल, फुल टॉस, ड्राईव्ह केला. आता फिल्डर पोहोचता डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक सिंगल मिळेल. धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे 13 वरती, 13 धावा धावफलकावरती. तिसरं षटक जर आपण पाहिलं तर गोलंदाज सध्याच्या घडीला दीपेश भामरे तयार होता, चॉईस प्लेअर तिसऱ्या षटकामध्ये. या संघाचा जर आपण विचार केला तर आयकॉन प्लेअर वैभव पाटील, चॉईस प्लेअर दीपेश भामरे. आणि तोच दीपेश आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. आता स्ट्रायकिंग एंडवरती आतिश चौधरी असतील. आधीसाठी या बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आता आहेत. सिंगल मिळाली, दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग आणि 2 धावा पूर्ण. बघा, मिसफिल्ड झाली तर असा बेनिफिट अगदी क्विकली घेतला गेला. दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग झाली, 2 धावा दरम्यान इथं पूर्ण होतील. सध्या सगळीला मॅचमध्ये आता भागमभाग सुरू आहे, का रन्स देखील बनवायचे आहेत, विकेट्स हातामध्ये ठेवायचे. बघा, जेव्हा अशी परिस्थिती असते ना, तेव्हा आपण भरपूरदा बघितलं की ना इनिंग कोलॅप्स होते. बट आता तिथनं आता बाहेर कोण काढेल. हा फटका पहा, लिडिंग एज बॉल मध्ये फिल्डर आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे पोहोचलेत. मिस जजमेंट, 3 खेळाडू पोहोचले. जर एखाद्या खेळाडूने कॉलिंग केली असती ना, आय विल टेक इट, तर इझिली कॅच झाली असती. बट कम्युनिकेशनचा अभाव. बघा, ग्राउंड फिल्डिंगमध्ये कम्युनिकेशन या गोष्टीला जास्त महत्व आहे. कदाचित बघा, जर 3 फिल्डर आले होते, एकाने सांगितलं असतं की मी कॅच पकडतोय, तर इझिली कॅच झाली असती. बट तसं काही घडलं नाहीये. आणि रन्स या बॉलवरती पूर्ण झाल्या. LPG 2 धावा, धावफलक येतात 17 वरती. बघा, अगदी एक रनसाठी ना आता संघर्ष करावा लागतो. सध्याच्या घडीला इझिली रन्स मिळत नाहीयेत. BM स्पोर्ट्स आतापर्यंत 2 मॅचेस या स्पर्धेमध्ये खेळला, 1 जिंकला आणि एकामध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. आणि त्यांच्यासाठी देखील प्रत्येकी मॅच जिंकणं गरजेचं. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता, लीग क्रिकेटमध्ये जर 5 टीमचा एक ग्रुप आहे, म्हणजे तुम्हाला 4 मॅचेस खेळण्याची संधी मिळेल. आणि त्यामध्ये जर आपण काउंट केलं तर क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये बनून राहण्यासाठी कमीत कमी 3 तरी जिंकायचं. आणि जेव्हा तुम्ही 2 जिंकता तेव्हा तुम्हाला दुसऱ्या टीमवरती डिपेंड राहावं लागतं. आणि सध्याच्या घडीला एक सामना तर गमावला BM स्पोर्ट्सने. रनआउटची संधी आता होईल का? आणि यस, रनआउटच्या स्वरूपामध्ये आता धक्का लागेल आणखीन एक. आणि हा 3रा धक्का टीम लहू टावरे फाउंडेशनला फलंदाज बाद. मैदानाच्या हातामध्ये धीरज चौधरी येतो. धीरज चौधरी आता मैदानाच्या हातामध्ये फलंदाजी करण्यासाठी येतो. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 18 धावा धावफलकावरती. विकेट आतापर्यंत गेले 3 गेले, माफी सुद्धा. क्रमांक 5 वरती धीरज चौधरी आता फलंदाजी करण्यासाठी येतो. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर साऱ्या व्यक्तिमत्वांचं मोलाचं योगदान आहे. त्यामध्ये नक्कीच मी उल्लेख करेन आमचे चेअरमन सन्माननीय भानुदास मधुकर भोईर साहेब, तसेच भगवान शेठ ग्रुपच्या वतीनं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये बहुमूल्य योगदान. हे संपूर्ण डेकोरेशन अगदी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झालं. त्याचप्रमाणे आपण पाहिलं फ्लड लाईट्स आम्हाला पुरस्कृत केला गेला. उल्लेख मी करेन, हा बॉल जर आपण पाहिला तर लाईन खराब, अतिरिक्त रन मिळेल. यानंतर जर आपण पाहिलं फ्लड लाईट्स आम्हाला पुरस्कृत केला गेला. ग्रामपंचायत वड अर्थातच विद्यमान सरपंच रामशेठ भोईर साहेब आणि तसेच विद्यमान उपसरपंच सचिन शेठ पाटील साहेबांच्या वतीने आम्हाला फ्लड लाईट्स पुरस्कृत झाला. त्यांचा विशेष आभार. नेक्स्ट बॉल, हा बॉल देखील फुल टॉस होता. आणि अंपायर सिग्नल ज्याप्रमाणे आमच्यापर्यंत येतो की बीमर नो बॉल आहे. आणि इन बिटवीन
एक रन देखील पूर्ण झाली म्हणजे 1+1 या असतील 2 धावा. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आतापर्यंत हे षटक चांगलं चाललं होतं बट आता संधी निर्माण झाली आता फलंदाजांसाठी. आता प्रहार करू शकतात. फ्री हिट डिलिव्हरी. फ्री डिलिव्हरी आहे. अगदी जर आपण विचार केला तर फुलर लेंथ होता. काऊ फेसमध्ये आता वैभव आहेत. चांगली फिल्डिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल मिळेल त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. धावफळ कदा एका धावेच्या स्कोर कार्ड पुढे जातो. 22 धावा धावफळकावरती. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस आणि अजून देखील या तिसऱ्या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय की काय अजून देखील निर्णय यस बॅटची कडा लागली होती. निर्धाव चेंडू आणखीन एक येतो आणि अशा प्रकारे दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स बनवला गेला तब्बल 22 धावा धावफळकावरती. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सन्माननीय दयाराम पाटील साहेबांचं देखील आगमन. त्यांना देखील विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चौथं षटक आता स्वतः वैभव गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. बघा 3 षटक अगदी मी म्हणेन काटेकोर पद्धतीने टाकले गेलं ज्याच्यामध्ये रन्स खर्च झालाच नाहीयेत. 3 षटकांमध्ये फक्त 22 आणि कालची रात्र पाहिली आजची रात्र आपण आता पाहतोय. आतापर्यंत तरी अशी परिस्थिती कोणत्या संघावरती आपण पाहिली नव्हती बट या मॅच मध्ये ते घडलं बिकॉज गोलंदाजी फार चांगली राखली वैभव पाटील या ओव्हर मध्ये. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लाईन खराब. अतिरिक्त बाउन्स 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा अंपायर्स कडून. अजून देखील कन्फर्मेशन आला नाहीये. येस वाईट बॉल तर आहे. येस वाईट बॉल आहे. अतिरिक्त रन निर्माण इथं मिळेल. पुढचा बॉल स्लॉट मध्ये आहे. लॉफ्ट केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वर हिट. या फटक्याची आवश्यकता होती या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी आणि हा फटका याच दरम्यान येतो फलंदाज मिहीर पाटीलच्या बॅटमधनं षटकार. हा फटका येणं कुठे ना कुठे गरजेचं देखील होतं कारण रणगती पूर्णपणे थांबली होती. आता त्याला गती प्रदान करण्यासाठी मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि मोठा फटका आला फलंदाज मिहीर पाटीलच्या बॅटमधनं. स्कोर कार्ड पुढे 29 धावा फलकावरती. अजून देखील या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ बाकी. हा बॉल सोडून दिला. लाईन खराब आहे. अतिरिक्त रन निर्माण इथं मिळालं. एक्स्ट्रा रन. धावफलक आता 30 वरती. 30 धावा धावफलकावरती. अजून देखील या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 5 चेंडू अजून देखील बाकी. या पहिल्या सत्रामध्ये ऑल ओव्हर जर विचार केला तर अजून देखील 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो अण्णा शेठ प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट विघ्नेश इन्फ्रा. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. बॅटची कडा. बॉल मागे चालला. आता शॉर्ट निर्माण रिजनला तर फिल्डरच नाही आहेत. सिंगल इथनं घेतली जाईल. दुसरीसाठी परतणार नाही आहेत. फक्त सिंगल असेल. धावफलक एका धावेच्या मतीने. आता स्कोर कार्ड पुढे जातो 31 वरती. जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे धीरज चौधरी आणि त्यांच्या समवेत मिहीर पाटील आपल्याला पाहायला मिळतात. असून देखील या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ इथनं बाकी असेल बिकॉज 2 वाईड आहेत. 1 षटकार आहे. 1 सिंगल आहे. अजून देखील 4 चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये. वैभव पाटील या षटकामध्ये गोलंदाजी करतात. या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं नेक्स्ट बॉल
यावेळेस प्रचंड वेग, डॉट बॉल दरम्यान येतो. जी गती आहे ना त्या गतीने फलंदाज दरम्यान बीट झाले. निर्धाव चेंडू दरम्यान येतो आणि या परिस्थितीमध्ये अशाच लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करायची आहे. कारण बघ गती तर आहे वैभवकडे, पण त्यासोबत आता नियंत्रण अनुशासन या गोष्टींकडे थोडं लक्ष द्यावं लागेल. कारण या उद्या आपण पाहिलं 2 वाईट बॉल आले आणि एक षटकार देखील या षटकामध्ये आतापर्यंत आला. प्रहार केलाय, जबरदस्त फटका, व्हाट अ शॉट, इट्स अ ह्यूज वन, सिक्सर. षटकार आणखीन एक. बघा हे क्रिकेट असंच आहे ना, बेसिकली शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट, लिमिटेड एडिशन, ठराविक षटकांचे जे सामने असतात त्यामध्ये एक षटक देखील मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी, पलटवार करण्यासाठी पुरेसं. या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 37 धावा फलकावरती. आणि या षटकामधला आता हा अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत. वैभवच्या अगेन्स्ट आतापर्यंत आपण पाहिलं तर मोठे फटके आतापर्यंत 2 आले. एक षटक देखील मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी पुरेसा आहे या षटकामध्ये सांगून दिलं फलंदाजांनी. आणखीन एक येईल का, बॅटच्या टो एंडला लागला, बट स्ट्रोक मध्ये इतकी ताकद की हा बॉल देखील लॉंग ऑन, सीमा पार. आणखीन एक धमाकेदार फटका, षटकार. थंड वातावरणामध्ये सध्याच्या घडीला वैभव पाटीलला आता घाम फुटलाय, बिकॉज या ओव्हरमध्ये 3 मोठे फटके त्याच्या अगेन्स्ट. बघा सातत्य या शब्दाचा उल्लेख मी का करतो, पहिल्या 3 षटकांमध्ये सातत्य होतं, कन्सिस्टन्सी होती, चांगली गोलंदाजी राहिली होती. बट या 4th ओव्हरमध्ये आक्रमण आणखीन एक येईल का, बट मिस्टामिंग बॉल मध्ये फुल्डर आता जवळ 4 पोहोचलेत आणि कॅच झाली ड्रॉप. बघा जस्ट या इनिंग मध्ये मी कम्युनिकेशन या शब्दाचा उल्लेख केला होता की जेव्हा एका झेल खाली खऱ्या अर्थाने जास्त खेळाडू पोहोचतात ना, तेव्हा एक फिल्डरने सांगणं गरजेचं आहे, आय विल टेक इट. बट त्या गोष्टी घडल्याच नाही, त्याच कारणाने कॅच झाली ड्रॉप. आणि अशा प्रकारे या षटकाचा खेळ या चरणावरती समाप्त. आणि रन्स आता आपल्याला पाहायला मिळतील धावफलकावरती 45 धावफलकावरती. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. लास्ट ओव्हर 23 धावा लास्ट ओव्हर मध्ये आला. पूर्णपणे या मॅच मध्ये पलटवार कमबॅक आता लहू टावरे फाउंडेशन टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. चला बीएम स्पोर्ट्स मित्रांनो, बघा प्रत्येकी ओव्हर मागे तुम्हाला सांगायला लागतं की जास्त वेळ खर्च होतो, कारण बघा आपली ही स्पर्धा नाईट फॉर्मॅटमध्ये आहे. त्या अनुषंगाने आपल्याला ना वेळे अभावी आपल्या सर्व मॅचेस कव्हर करणं गरजेचं आहे. कारण अजून देखील बघा थंडी संपली नाहीये. जसा जसा खऱ्या अर्थाने बघा टाइम पिरियड पुढे जाईल, थंडी आणखीन वाढेल आणि त्याचा त्रास खेळाडूंना देखील होईल आणि सर्वांना होईल. सो विनंती असेल की थोडं फास्ट केला. अजून देखील 6 चेंडू शिल्लक. बघा हेच क्रिकेट आहे मित्रांनो. 3 ओव्हर 22 होत्या आणि कोणी विचारही नसेल केला की आफ्टर 4 ओव्हर्स 45 ऑन द कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट ओव्हर मध्ये 23 आला. पूर्णपणे वापसी या मॅच मध्ये टीम बीएम स्पोर्ट्स वरती आता कुठे ना कुठे दबाव असेल, कारण ज्या 23 धावा लास्ट ओव्हर मध्ये आल्या ना, त्या अगदी कमबॅक करून देऊन खऱ्या अर्थाने दिलं गेलं लास्ट ओव्हर मध्ये टीम लहू टावरे फाउंडेशनला. 6 चेंडू अजून देखील शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये. अंपायर्स मॅच फक्त 2 मिनिटांसाठी थांबवा. आमचा महिला मंडळ इथं रजा घेतात. आज खऱ्या अर्थाने आमच्या सर्व माता भगिनी स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिल्या होत्या, त्यांचे देखील आम्ही ऋणी आहोत, आभारी आहोत की आमच्या विनंतीला मान देऊन आज तुम्ही बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये दाखवली. धावफलक 45 वरती आहे.
सन्माननीय वसंत भगवान भोईर साहेबांचे शुभागमन जे की यशस्वी उद्योजक आहेत त्यांना मी विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावरती आपलं देखील VPL सीझन 2 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मागच्या दिशेने जाऊया. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता. बाटाने बॉलचा संपर्क नाहीये बट हा वाईड आहे. दिशा खराब अतिरिक्त रन मिळेल आणि जर आपण विचार केला जे डेकोरेशन खऱ्या अर्थाने केलं गेलं त्यामध्ये देखील साहेबांचा बहुमूल्य योगदान आहे. अर्थातच वसंत भगवान भोईर साहेबांचा बहुमूल्य योगदान त्यांचे देखील आम्ही ऋणी आहोत. अगदी मुळाचे योगदान साहेबांनी या स्पर्धेसाठी आम्हाला दिलं. लोव फुल टॉस मनगडी ताकदीचा वापर आणि बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आला अगदी आपण पाहिलं वाईट बॉल त्यानंतर षटकार इथं येतो फलंदाजाच्या बाटमधनं. अतिशय चांगला स्ट्रोक आणि जे फिनिशिंग टच खऱ्या अर्थाने हवं होतं ना ते फिनिशिंग टच आता दिलं जात आहे. चांगली बॅटिंग. आणखीन काही रन्स येतील. हा बॉल देखील सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक धमाका. षटकार. कारण लास्ट 8 बॉल वरती पूर्णपणे मॅच चेंज बिकॉज लास्ट ओव्हर 23 आणि या पहिल्या 2 चेंडूंवरती आतापर्यंत 13 म्हणजे ऑल ओव्हर गेले 8 चेंडू जर आपण पाहिले तर कॅल्क्युलेशन यानंतर सांगेन. आणखीन एक चांगला फटका आता लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग 2 धावा दरम्यान या बॉलवरती पूर्ण धावफलक आता 2 धावांच्या मधीने धावफलक आता पुढे जात आहे 60 वरती. बघा कॅल्क्युलेशन सांगतो लास्ट 9 बॉलवरती रन्स किती आला. लास्ट ओव्हरमध्ये 23 आणि या पहिल्या 3 चेंडूंवरती आतापर्यंत रन्स पूर्ण झाला 15 म्हणजे टोटल 38 धावा लास्ट 9 बॉलवरती आलेल्या आहेत. काय कमबॅक काय पलटवार या मॅचमध्ये इथनं केला गेला. खऱ्या अर्थाने टीम लहू टावरे फाउंडेशनच्या माध्यमातून हीच तर जिद्द ॲज अ टीम हवी आहे. सुरुवात जरी खराब झाली तरी सुद्धा निराश नका होऊ. सातत्याने प्रयत्न करत राहा मेहनत करत राहा आणि सध्याच्या घडीला तीच गोष्ट फलंदाजांनी या मॅचमध्ये केली आणि हा पलटवार आता मैदानाच्या आतमध्ये टीम लहू टावरे फाउंडेशनचा. आणखीन काही रन्स मिळतील कारण हा देखील फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जाईल. आणखीन एक मोठा फटका. षटकार. $66 धावा धावफलकावरती एका चरणावरती 50 बनतील की नाही हा प्रश्न होता बट आता 66 आणि आणखीन काही येतील. हा बॉल देखील हवेमध्ये आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. सध्याच्या घडीला आता म्हणावं लागेल बॅटर मिहिर पाटील ही इज ऑन फायर नाव. 1 more wicket. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की क्रिकेट में अर्श फर्श तक आने में देर नहीं लगती आणि सध्या सगळीला या मॅचमध्ये तीच परिस्थिती आता BM स्पोर्ट्स सोबत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखीन काही रन्स मिळतील. फुलर लेंथ होता लॉफ्टेड स्ट्रोक आता लॉंग ऑलला फिल्डर आणि मिसफिल्ड. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. इन स्टाईल मॅच फिनिश. अगदी जर आपण पाहिलं गेलं या पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवल्या गेल्या तब्बल 76. 3 ओव्हरमध्ये 22 आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 76 लास्ट 2 ओव्हर 54 रन्स.
12 चेंडूमध्ये 54 धावा आल्या असून देखील बीएम स्पोर्ट्सच्या खेळाडूंना विश्वास होत नाही की घडलं काय. चला टॉस आपण करूया. टीम अन्नाशेठ प्रतिष्ठान त्यांच्या विघ्नेश इन्फ्रा. टॉस आपण करूया आणि हा टॉस केला असेल मी व्यासपीठावरनं विनंती करतो सर्वांनी वसंत भगवान भोईर साहेब यांचं अगदी मोलाचं योगदान जे डेकोरेशन तुम्ही पाहता त्यामध्ये अगदी सामानचं योगदान राहिलं आणि त्यांच्याच शुभहस्ते आपण टॉस करणार त्यांच्या समवेत इंद्रपाल एकनाथ भोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय मनीलाल तुकाराम भोईर मॅजिक बॉक्स दादांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. दोन्ही मान्यवरांच्या शुभहस्ते आपण करूया टॉस. सभांच्या शुभेच्छा आपण टॉस करतो आणि कॉल कोणाचा असेल विघ्नेश इन्फ्रा टीमचा हा कॉल असेल. एका बाजूला VPL दुसऱ्या बाजूला वर्ल्ड प्रीमियर लीग 2024. सभांच्या शुभेच्छा टॉस केला जातो. वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 अशी मागणी बट VPL म्हणजे टॉस जिंकला आहे अन्नाशेठ प्रतिष्ठान टीमने. सभांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते रिस्क वॉच द्यायचा आहे जो आम्हाला पुरस्कृत केला गेला अर्थातच प्रीतम सोपान पाटील दादांच्या माध्यमातून त्यांचा देखील विशेष आभार. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. थोडी चर्चा आपण नक्कीच दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत करूया. टॉस जिंकला फक्त निर्णय सांगायचा. टॉस कंप्लीट टॉस जिंकला आहे अन्नाशेठ प्रतिष्ठान टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील. थँक्यू कॉम्बॉक्स. आपण शुभ सन्मान करूया. येस पाहुण्यांच्या शुभ सन्मानाकडे आपण वळणार आहोत. मात्र या ठिकाणी एक पारितोषिक आलेलं आहे सन्माननीय डॉक्टर देवराज चौधरी साहेबांकडून. मिहिरनं जी इनिंग्स खेळलेली आहे 40 धावांची त्यासाठी 3000 रुपयांचं रोख पारितोषिक. आपण शुभ सन्मान करूया. व्यासपीठावरती उपस्थित ज्यांच्या माध्यमातून ऑल मंडप डेकोरेशन साठी आपल्याला मुळाचं योगदान लाभलं असे सन्माननीय वसंत भगवान भोईर साहेबांचा आपण सन्मान करूया. मी प्रतीक दादांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. व्यासपीठावरती उपस्थित त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. सन्माननीय इंद्रपाल एकनाथ भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. प्रतीक दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर आपण जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. येस ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील. सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये. स्पर्धेची ही दुसरी रजनी आपल्या समोर रंगते आणि काय मॅचेस आज पाहायला मिळत आहेत. आणखी एक हाय स्कोरिंग सामना आपल्या समोर आहे. 76 धावा कुठून काढल्यात लहू टावरे फाउंडेशन संघानं. सुरुवात अतिशय निराशाजनक होती. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फक्त 22 धावा फलकावर होते आणि तेव्हा असं वाटत होतं की हा सामना लो स्कोरिंग असेल, पण नाही. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये तब्बल 54 धावा कुठून काढल्या फलंदाज मिहिर पाटील आणि धीरज चौधरी यांनी. 77 धावांचा आता टार्गेट आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर अजय विथ सागर. पहिला बॉल जबरदस्त फटका कव्हरच्या वरून बॉल काढलाय. फिल्डर पाठलाग करतोय खरा, मात्र बॉल त्याच्या आवाक्याबाहेर. बॉल सीमा पार. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार.
जबरदस्त कॅच, विकेटचं पतन. पहिल्या बॉलवर चौकार अजय भामरे यांच्या बॅटमधून आला, मात्र दुसऱ्या बॉलवर कुठेतरी फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. चेंडू बॅटच्या मधोमध घेता आलेला नाहीये आणि थोडासा खालच्या टोकाला चेंडू लागला होता, त्यामुळेच टायमिंग पूर्णपणे चुकलं. स्वीट स्पॉटवर बॅटच्या बॉल घेणं गरजेचं होतं. हवे फ्रॉम द बॉडी देखील खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्न फसलाय, मात्र गोलंदाजाचा प्रयत्न सक्सेसफुल. कॅच टिपली आहे. कॅप्टन आहेत स्वतः किशोर पाटील, काल देखील चांगली गोलंदाजी केली होती. सामनावीराचा पुरस्कार त्यांनाच मिळाला होता. यावेळेला सुंदर फटका आहे, शॉर्ट वाईड अँड फनिश. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. फलंदाज राम भोईर यांच्या बॅटमधून हा चौकार. चांगली केली धीरज चौधरीनं या मॅच मध्ये 15 धावांचं नाबाद योगदान दिलं. मिहिर पाटील सोबत एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यामुळेच एक मोठी धावसंख्या उभारली गेली आणि आता एक धावता झेल स्वीकारत असताना या मॅच मध्ये धीरज चौधरी वन ऑफ द बेस्ट कॅचेस ऑफ द टुर्नामेंट सोफा. 8 धावांवर हा दुसरा धक्का. अजय या फलंदाजांनी देखील चौकार ठोकला, बाद झाले. त्यानंतर राम आले होते, त्यांनी देखील चौकार ठोकला आणि लगेच ते देखील माघारी परतलेत. नवीन बॅटर कुंदन पाटील इन एट नंबर 4. मोठी जबाबदारी असणार आहे त्यांच्या खांद्यावर. खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं आहे. खेळपट्टीमध्ये रन्स तर आहेत. लोफुल टॉस, तगडा प्रहार केला यावेळेला. बॉटमॅनचा चांगला वापर. बॉल जातोय सीमारेषा पार, येतोय षटकार. आल्या आल्या षटकार ठोकलाय कुंदन पाटील यांनी. व्यासपीठावर आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. आपल्यामध्ये सुमनभाई मिश्रा उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान ह्या चेंडूच्या समाप्तीनंतर व्यासपीठावर केला जाईल. षटकातील शेवटचा बॉल ड्राइव्ह केलाय. यस, आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळतोय. सुमन भाई मिश्रा हमारे बीच में मौजूद है. मिश्रा साहब का ये शुभ सम्मान मंच पर किया जा रहा है वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 में प्रतीक भोईर के शुभ हाथों से. थैंक यू सर, आप यहाँ पर आए और वाकई में आपने इस टूर्नामेंट में 4 चांद लगा दिए. त्यानंतर सन्माननीय दयाराम पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती असेल प्रतीक भोईर यांना. दयाराम पाटील साहेब यांचा हा शुभ सन्मान व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल. वर्ल्ड प्रीमियर लीग 2024च्या दरम्यान VPLचं हे दुसरं पर्व. आकर्षक मोमेंटो पाहुण्यांना आपण देत आहोत. सन्मान चिन्ह, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि मायेची उपदार शाल देखील दिली जात आहे. यानंतर पुढचा सन्मान असेल सन्माननीय निवृत्ती शंकर भोईर साहेबांचा. मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहे.
आणि प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान येथे आयोजन समितीच्या माध्यमातून केला जात आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. यावेळेला बॅकफुटला खेळलेत, मात्र गॅप मिळत नाहीये. ऑन साईडला मिड विकेट रिजनमध्ये चांगली फिल्डिंग, एक धाव ते घेण्याची संधी जरूर उपलब्ध होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. 2 महत्त्वाचे गडी बाद झालेत पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु धावा देखील चांगल्या पाहायला मिळत आहेत. 15 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढण्यात आल्या. मोमेंटम थोडंफार फलंदाजांकडे आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये, परंतु ते कायम राखता येईल का, हा एक मोठा प्रश्न नेहमीच निर्माण होत असतो जेव्हा जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी एखादा संघ मैदानात येत असतो. बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे, सुरुवातीच्या षटकांमध्ये फलंदाज चांगली कामगिरी करतात, पॉवर प्लेचा फायदा घेतात, पण तदनंतर पॉवर प्ले संपल्यानंतर कुठेतरी घसरगुंडी देखील उडताना दिसते, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला चांगला रन रेट मेंटेन करावा लागतो. हाय स्कोरिंग सामना जिंकण्यासाठी चेस करत असताना यावेळेला कव्हर पॉईंटला थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते, त्याचा फायदा उचलला गेला. एक धाव आली आहे सिंगलच्या मदतीनं. धावसंख्या जाऊन पोहोचली 17वर. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चालू असलेला सामना लहू टावरे फाउंडेशन विरुद्ध बीएम स्पोर्ट्स. बीएम स्पोर्ट्स संघ 77 धावांचा पाठलाग करत आहे. इथून आणखी 60 धावांची आवश्यकता आहे. चेंडूंची संख्या फक्त 22 आता शिल्लक असणार आहे. 22 चेंडू आणि 60 धावा. गोलंदाजी करतायत आतिश चौधरी. नॉन स्ट्रायकर सेंडला फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न होता की काय. मंकडींग नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेला ऑन द राईज ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे. परफेक्ट टायमिंग जुळालेलं नाहीये, परंतु फिल्डर पासून थोडासा दूर खेळलेत आणि त्याचा फायदा मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट्स लाजवाब पाहायला मिळाली आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. 19 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. मोठी धावसंख्या या मैदानावर चेज होताना आपण बघितलेले. आज 70 धावांचं टार्गेट चेज करण्यात आले. यावेळेला ऑन साइडला उडवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका, बॉल जातोय पहिल्या बाउन्सवर सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. धावा, एकूण 70 बनवल्या होत्या. 70 धावा अण्णाशेठ प्रतिष्ठान संघानं चेस केलेले आहेत. त्यांचा रेकॉर्ड मोडीत काढावा लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. या ठिकाणी बीएम स्पोर्ट्सला पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय, स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. यावेळेला फिल्डर पोहोचलेत. यावेळेला टायमिंग 100% नव्हतं, परंतु गॅपमध्ये खेळले होते, फिल्डरपासून दूर खेळले होते. 2 धावा मिळत आहेत. धावफलक हालता ठेवलेला आहे. फलंदाजांनी आक्रमण सातत्याने तर करतायत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. अजूनही 52 बनवायचे आहेत. 25 धावा धावफलकावर लागतायत. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कुंदन पाटील चांगली बॅटिंग करतायत. यावेळेला मात्र फटका खेळण्याचाच प्रयत्न केला नाहीये. विनाशकालीन विपरीत बुद्धी. फलंदाज त्रिफळा रूपात बाद. आहेत बांगो बांगो मांगो मांगो. विकेट मागितलीच होती गोलंदाजाने आणि विकेट दिली गेलेली, अक्षरशः विकेट बहाल केली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या गोष्टीचं भानच राहिलं नाही की पायांच्या मागे एष्ट्या देखील आहेत. फलंदाजानं फटका खेळण्याचा प्रयत्नच केला नाही. अगोदरच उजव्या एष्टीच्या बाहेर निघाले होते कुंदन पाटील. खरं तर बॅटिंग चांगली करत होते, 16 धावांचं योगदान दिलं, परंतु स्वतःच्या पायावर त्यांनी कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. त्रिफळा रूपात बाद झालेत. अराउंड द लेग्स विकेट मिळाली. एक गोलंदाज आतिश चौधरी यांना. 2 षटकांचा खेळ देखील झालाय समाप्त. धावसंख्या 3 बाद 25.
व्यासपीठावर पुन्हा एकदा पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण वळतोय. या ठिकाणी बीएम स्पोर्ट्स संघाचे संघमालक उपस्थित आहेत. सन्माननीय विजय बळीराम भामरे साहेब, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. निकेश यांच्या शुभ हस्ते हा एक शाही सन्मान आहे खऱ्या अर्थानं, कारण संघ मालकांशिवाय ही स्पर्धा होणं शक्य नव्हतं. जे 10 संघ खेळत आहेत त्या 10 संघांचे सगळे जे संघ मालक आहेत, टीम ओनर्स, त्यांचं फार महत्त्वाचं योगदान आहे. BPL मध्ये एक आकर्षक मोमेंटो त्यांना दिला गेलेला आहे. थँक्यू सो मच विजय बळीराम भामरे साहेब, आपण आपली टीम उतरवलीत या स्पर्धेमध्ये आणि स्पर्धेला 4 चांद लावलेत. नवीन षटकातील पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला, एक धाव तिथे कंप्लीट केली गेली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वर. आता येथून समीकरण उरलं या मॅच मध्ये 17 चेंडू आणि तब्बल 51 धावा, 18ची सरासरी प्रति षटक येऊन ठेपलेली आहे. चेंडू गणिक 3 धावांचं समीकरण आहे, अतिशय खडतर समीकरण. परंतु आपण याच मॅच मध्ये बघितलेलं आहे, पहिल्या डावामध्ये लहू टावरे फाउंडेशन संघाच्या फलंदाजांनी संघ बॅकफुटला असताना स्वतःच्या संघाला फ्रंटफुटवर आणलं. मिहिर पाटील आणि धीरज चौधरी यांनी शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये तब्बल 54 धावा त्यांनी कुठून काढल्या. येथे तर 3 ओव्हर्समध्ये 52 बनवायचे आहेत. बनवल्या जाऊ शकतात असे फटके खेळावे लागतील. पुल अँड पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गोल, षटकार. जबरदस्त फटका वैभव पाटीलच्या बॅट मधून, थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता. इनकमिंग मुवमेंटचा चांगला वापर केलाय, चेंडूला पुल केलं. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान बॉल सीमारेषा पार 6 धावांसाठी. केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. धावा बनवल्या जाऊ शकतात, त्यासाठी तसे प्रयत्न देखील होणं गरजेचं आहे. धावसंख्या 32. पुन्हा एकदा उडवलाय, तेच क्षेत्र निवडलंय, मात्र यावेळेला लांबी जास्त आहे. अगदी व्यासपीठावर हा बॉल, षटकार. फ्रॉम द बॅट ऑफ वैभव पाटील. वैभव पाटील एक अतिशय स्फोटक फलंदाज आहे. सिटी क्रिकेटमध्ये देखील आपण वैभवला खेळताना पाहत आलेलो आहोत. ग्रामीणमध्ये शिलोमाता वर्ल्ड संघासाठी विस्फोटक खेळ त्याने खेळलेले आहेत. क्षमता आहे, सातत्याने मोठे प्रहार तो करू शकतोय. आता गोलंदाज राहुल अंडर प्रेशर. पुन्हा अक्रॉस द लाईन खेळायचा होता, मात्र हा बॉल स्वेअर आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्येत भर पडते. सामन्यामध्ये आता चुरस खऱ्या अर्थानं निर्माण होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वर. अजूनही 38 बनवायचे आहेत. सध्या तिसरं षटक प्रगतीपथावर. 15 चेंडू आणि 38 धावा असं समीकरण. ड्राईव्ह केलाय बी मध्ये, बॉल चाललाय वाईड ऑफ लॉंग ऑन. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, फेक देखील चांगले आहे, परंतु गोलंदाजाकडून चूक घडली होती चेंडू कलेक्ट करत असताना. परंतु बॅकअप साठी तिकडे फिल्डर आहेत आणि असं म्हणतात की बॅकअप नसेल तर पॅकअप होतं. इकडे बॅकअप उपस्थित होतं, त्यामुळेच एक्स्ट्राची धाव मिळालेली नाही. ओव्हरथ्रोच्या रूपात बऱ्याचदा धावा मिळत असतात. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. आणखी एक रंगतदार सामना VPLच्या या दुसऱ्या पर्वामध्ये. आजचा दिवस काही विशेष दिवस आहे. ज्या पद्धतीने आपण सामने बघतोय, प्रत्येक मॅच मध्ये रोमहर्षकता पाहायला मिळत आहे. आणि असंच क्रिकेट रसिकांना पाहायचं आहे, असंच क्रिकेट वर्ल्डकरांना पाहायचं आहे. त्यासाठीच तर ह्या स्पर्धेचं आयोजन होत असतं, वर्ल्ड प्रीमियर लीग. हो, यावेळेला पायाचा वेध घेतलाय, जोरदार अपील आणि अपील उचलून धरतायत पंच. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, लेग बिफोर विकेट. लाईन मिस केली आणि अगदी
एस्टनच्या मधोमध सापडले गेलेत. पंचांच्या मनामध्ये शंका नव्हती, त्यामुळे जास्त विलंब न करता लगेच अपील उचलून धरलं पंच गणेश पाटील यांनी. 40 धावांवर हा चौथा धक्का बसलाय बीएम स्पोर्ट्स संघाला. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज दीपेश भामरे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लोफल टॉस ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅक पास ड्राईव्ह. चांगला प्रयत्न गोलंदाजाचा होता. इथे एक धाव तर मिळालीच असती, परंतु धाव घेतली गेलेली नाहीये, कारण वैभवला स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे. षटक झालाय समाप्त. शेवटचा बॉल डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 4/40. लहू टावरे संघाची सुरुवात फार निराशाजनक होती या मॅच मध्ये. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 22 धावा फक्त फलकावर होत्या आणि 3 फलंदाज देखील माघारी परतले होते. त्यावेळेला बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटलं असेल की जास्तीत जास्त धावसंख्या ही 40 ते 45 पर्यंत पोहोचेल किंवा 50 पर्यंत, परंतु अखेर धावसंख्या 76 पर्यंत नेऊन ठेवली मिहीर पाटीलनं, जो 4थ्या क्रमांकावर आला होता. 40 धावांचा पाऊस पडला. तब्बल 5 षटकार ठोकले आणि 1 चौकार. त्याला चांगली साथ मिळाली धीरज चौधरीची, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. नाबाद 15 धावांचं योगदान दिलं धीरज चौधरीनं. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नियम नाहीये आणि तीच अपेक्षा आता येथे उर्वरित 2 षटकांमध्ये पुन्हा एकदा फलंदाजांकडून केली जाऊ शकते, परंतु गोलंदाज त्यांना किती स्वातंत्र्य देतील मोठे फटके खेळण्यासाठी ते देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 37 धावांची आवश्यकता. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुशांत चौधरी. स्ट्रायकिंग एंडला वैभव. विकेट करण्याचा प्रयत्न. टॉपेज आहे. बॉल हवेत. विकेट कीपर पर्यंत कॅरी होत नाहीये. विकेट कीपर प्रयत्नशील होता, मात्र भरपूर त्याच्यापासून दूर चेंडू जाऊन पडलाय. पहिल्या बाउन्सवर बॉल कलेक्ट केलाय तोपर्यंत 1 धाव येथे पूर्ण केली गेली आहे. वैभवने आता धाव का घेतली असा देखील एक प्रश्न निर्माण झाला असेल. मग धाव घ्यायचीच होती तर मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर का नाही? दीपेशवर कुठेतरी थोडासा अविश्वास दाखवला होता, पण आता तोच दीपेश स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश देखील चांगले फटके खेळू शकतो आणि ते खेळावेच लागतील सामना जिंकायचा असेल तर. ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. फिल्डर डाऊन द बॉल. जगल. अखेर झेल धरतीला दान होतोय. 2 प्रयत्न झाले. 3ऱ्या प्रयत्नात अखेर बॉल हातातून निसटलेलाच आहे. सोपा झेल होता खरं तर. खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. टायमिंग पूर्णपणे चुकताना दिसले आणि पाहू शकाल 2 अटेम्प्ट मध्ये बॉल हातातून अखेर निसटलाय. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. यावेळेला चूक होत नाहीये. जबरदस्त कॅच आणि सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये लहू टावरे फाउंडेशन संघाकडून. फलंदाज बाद. होते. विजयाच्या आशा थोड्या पल्लवित केल्या होत्या, परंतु अखेर त्याला शांत केलंय सुशांतने. हा बॉल थोडासा खाली राहतोय. बॅट्समन बीट होतोय उजव्या एष्टीच्या बाहेर. नवीन बॅटर राज पाटील. समीकरण आणखी जास्त कठीण होत चाललंय. फक्त 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाकरिता अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत बीएम स्पोर्ट्सला. बीएम स्पोर्ट्स विरुद्ध लहू टावरे फाउंडेशन अशी ही मॅच. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ऑफल टॉस आहे. यावेळेला जास्त ताकद झोकलेली नाहीये. बॉल हवेत आहे. तिकडे फिल्डर उपस्थित. आणखी एक चांगला झेल. आणखी एक फलंदाज फेल.
फ्रंट फुटला येत असताना खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कमजोर बॉल होता, परंतु ताकदवान फटका खेळणं गरजेचं होतं अशा परिस्थितीमध्ये. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि जे एलिव्हेशन पाहिजे होतं फटक्यामध्ये ते देखील प्राप्त करू शकला नव्हता फलंदाज. राज पाटीलच्या खेळीचा अंत होतोय. राजनं एकही धाव जोडली नाही. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. सूर्यकांत पाटील, बिग मॅन. बिग शॉट्सची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण. सुरेख बॉल, भन्नाट वेगानं हा यॉर्कर लेंथवर चेंडू हाताळला गेलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा यॉर्कर होता. सुपर डिलिव्हरी आणि याचबरोबर हे अप्रतिम षटक समाप्त होतंय सुशांत चौधरी यांचं. 2 धावा खर्च केले आणि 2 महत्वाचे गडी देखील बाद केले. सामन्याला पुन्हा एकदा त्यांनी खलाटणी दिली खऱ्या अर्थानं, कारण 12 बॉल्समध्ये 37 बनवायच्या होत्या आणि इथे धावा बनतायत, परंतु सामन्याचं पेनल्टीमेट षटक अफलातूनरित्या हाताळले आणि आता मात्र पूर्णपणे पारडं जड झालेलं आहे या मॅचमध्ये लहू टावरे फाउंडेशन संघाचं. 6 चेंडू शिल्लक आहेत, 35 धावांची आवश्यकता. यानंतर अजूनही आजचे 3 सामने बाकी आहेत. पुढचा सामना असेल अण्णाशेठ प्रतिष्ठान विपक्ष विघ्नेश इन्फ्रा, त्यानंतर बंटी शेठ प्रतिष्ठान विरुद्ध हरिदास शेठ असा सामना आपल्या समोर असेल. लहू टावरे फाउंडेशन आजच्या शेवटच्या मॅच मध्ये देखील ऍक्शन मध्ये असेल. डीएसपी वॉरियर्स संघाविरुद्ध त्यांची लढत असेल. हा सामना जिंकण्याची चांगली संधी आहे. लहू टावरे फाउंडेशन संघाकडे टावरिंग फटका जरूर आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आणखी एक सुरेख झेल स्वीकारला गेलाय. कॅचिंग लाजवाब पाहायला मिळते. डीप मध्ये विशेषतः खूप चांगले कॅचेस पकडले जात आहेत. फलंदाज बाद. या ठिकाणी पारितोषिक आहे सूर्यकांत पाटील यांच्यासाठी. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 21,000 रुपयांचं पारितोषिक असेल. वळगावचे मिस्टर प्रमोद भोईर यांच्या माध्यमातून. प्रयत्न केला यावेळेला, फटका चांगला आहे, परंतु जेवढं एलिव्हेशन पाहिजे होतं तेवढं नाही आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित. डाऊन द ग्राउंड एकच धाव घेण्याची संधी मिळते. जबरदस्त कमबॅक मी म्हणेन या मॅच मध्ये लहू टावरे फाउंडेशन संघाचं पाहायला मिळालेलं आहे. 3 ओव्हर्समध्ये 22 धावा आणि त्यानंतर 2 ओव्हर्समध्ये 54 धावा ज्या कुठून काढल्या गेल्या, तोच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरलेला आहे. पण धावांचा पाठलाग करत असताना कुंदन पाटील चांगली बॅटिंग करत होते. त्यांनी चेंडू सोडून दिला आणि तेथे तो सामनाच सोडून दिला संघाने असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्रिफळा त्यांचा उद्ध्वस्त झाला होता. शेवटचा बॉल देखील चांगला आहे आणि याचबरोबर अखेर ही मॅच येथे संपते. मॅच अगदी सहजरित्या जिंकलेली आहे लहू टावरे फाउंडेशन संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन लहू टावरे फाउंडेशन संघ अँड हार्ड लक बीएम स्पोर्ट्स. या ठिकाणी कॅश प्राइजेस आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. 6,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ते म्हणजेच फलंदाज मिहीर पाटीलसाठी ज्याने 40 धावांचं नाबाद योगदान दिलं, तो सामनावीर खेळाडू देखील ठरलेला आहे या सामन्याचा. 3,000 रुपये त्याच्यासाठी आलेले आहेत डॉक्टर देवराज चौधरी यांच्याकडून आणि 3,000 रुपये लहू टावरे फाउंडेशन यांच्याकडून आलेले आहेत. तसेच सुशांत चौधरी यांच्यासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि धीरज चौधरी याच्यासाठी देखील 1,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. लहू टावरे